जयश्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। इथे साध्य, सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी एक खास अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि रेसिपी खूप तुमच्या ओळखीची पण आहे आणि नाही ओळखता येत अशी पण आहे। तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत आणि नक्कीच तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळेल असं मला वाटते। चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। मी मैदा घेतलेला आहे, साधारण पाव किलो मैदा घेतलेला आहे। त्यात थोडं मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मैदा मळून घ्यायचा आहे। मैदा जास्त सैल मळायचा नाही, थोडंसं कडकच पीठ हवं आहे, म्हणजे फार नरम नको आहे। मी जसं दाखवलं त्या पद्धतीने आणि मी त्याचे 3 भाग करून घेतले आहे। एक भाग थोडा मोठा आहे आणि 2 सेम आहेत। तर एकामध्ये मी ऑरेंज कलर टाकलेला आहे आणि एकामध्ये रेड कलर, फूड कलर आहेत हे। या 2 कलरचे मी वापर केलेला आहे आणि दोन्ही कलरने पीठ मळून घेतलेलं आहे। एक लाल कलर आहे आणि एक भगवा कलर आहे, नारंगी कलर, तो घेतलेला आहे। आता आपण मधल्या सारणासाठी आपण एक स्टफिंग तयार करून घेणार आहे। त्यासाठी मी पनीर घेतलेला आहे, पनीर चुरून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये कोबी टाकलेला आहे, गाजर टाकलेला आहे, शिमला मिरची टाकलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि किचन किंग मसाला टाकलेला आहे, ग्रीन चिल्ली सॉस टाकलेला आहे, मीठ टाकलेला आहे, ब्लॅक पेपर टाकलेला आहे, धना पावडर टाकलेला आहे, जिरा पावडर टाकलेला आहे आणि हे सगळं मिक्स करून घेतलं। आता आपली ही स्टफिंग तयार झालेली आहे। आपण जे पीठ मळून ठेवलेलं होतं ते आता आपण एक थोडंसं वेगळ्या पद्धतीने करून घ्यायचं आहे। जे आपण कलरचे गोळे बनवून ठेवलेले होते त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत। दोन्ही याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ। बघा, अशा पद्धतीचे छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आहे आपल्याला। जे सफेद आपण जे ठेवलेलं आहे पीठ ते असे मी लांब करून घेतलेलं आहे। आता जे लांब करून घेतलेलं जे पीठ होतं ना त्याच्यावर हे छोटे छोटे गोळे चिपकवायचे आहेत। कसे पण लावू शकतात तुम्ही, कुठेही कसेही ते चिपकवायचे आहे। जसे मी दाखवते आहे तशा पद्धतीने कुठेही कुठला गोळा तुम्ही लावू शकतात। काहीही असं अवघड असं नाही आहे, एकदम सोपं आहे। मी तुम्हाला सोप्या साध्याच रेसिपी घेऊन येत असते, बिलकुल अवघड नाही। बघा, मी कशाही पद्धतीने ते चिपकवले आहेत। ते चिपकवलं की ते पुन्हा एकदा असं आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे। बघा, जशी मी दाखवते तसं फार जास्त पण मळायचं नाही। ते कलर थोडे आपल्याला दिसायला हवेत, पांढरा, तांबडा आणि नारंगी असे कलर आपल्याला दिसायला हवेत। बस इतकंच मळायचं आहे, जास्त मळायचं नाही। जसं मी तुम्हाला मळून दाखवत आहे तशा पद्धतीने। आता झालेलं आहे आपलं। मी पुन्हा त्याला लांब केलेलं आहे आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे कापून घ्यायचे आहे। चाकूच्या साहाय्याने बघा, चाकूच्या साहाय्याने बघा मी छोटे छोटे गोळे त्याचे कापून घेतलेले। आता एक गोळा घेऊन मी तो लाटून घेत आहे। त्याच्यामध्ये आपण पनीरचं स्टफिंग टाकलेलं आहे आणि ते वरच्या साईडने थोडं दाबून घ्यायचं आहे। दोन्ही कडा त्या दाबून घ्यायच्या आहे आणि नंतर समोरची जी बाजू आहे त्याच्या पण दोन्ही कडा दाबून त्या पाठीमागे चिपकवायच्या आहेत। बघा, जसं दाखवत आहे तसे। आता ते थोडं तोंडासारखा असा आकार आलेला आहे। त्याच्यानंतर पाठीमागची जी बाजू आहे ती पण आपण चिपकवून दाबून घ्यायची आहे। बघा, जे मी दाखवत आहे तशा पद्धतीने पाठीमागची साईड दाबून घेतलेली आहे आणि त्याला चाकूच्या साहाय्याने थोडा आकार द्यायचा आहे। अशा पट्टे पट्टे, लाईन लाईन दिसेल अशा पद्धतीने, कापायचं नाही, फक्त डिझाईन दिसेल असं करायचं आहे। आणि दोन मध्ये काप पाडायचे आहेत, म्हणजे 2 ठिकाणी कापून घ्यायचं आहे। आणि ही काळी मिरी घेतलेली आहे ती मी लावलेली आहे आणि हा एक जुना पेनचा आहे, हे तो पेन घेतलेला आहे मी मुलांचा आणि त्याच्याने ते आपल्याला खवले खवले असे आपल्याला दाखवता येतात। बघा, जसं मी दाखवत आहे तसं त्याने छान असे खवले दिसतात आणि खरंच सांगते खूप छान रेसिपी होती आणि इतकं रिअल वाटत होतं ना। हा तुम्ही एकदा कराल तर तुमच्या लक्षात येईल, त्याचं तोंड, डोळे एकदम असली असल्यासारखं वाटत होता तो। आणि मला तसं विचारलंही होतं कोणी की खरंच खरा आहे की खोटा। जशा पद्धतीने मी सांगत आहे तशा पद्धतीने करा।
त्यासाठी मी तुम्हाला दुसरा पण एक बनवून दाखवलेला आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, तुम्हाला नक्की बनवून बघता येईल. फार अशी अवघड नाही आहे, अगदी साध्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगत आहे. तरीही तुम्हाला काही अडलं किंवा वाटलं तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकतात. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली, कुठून बघतायत नक्की मला सांगा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हेही कळवा. आणि खायलाही इतकं अप्रतिम लागत होतं आणि बघायला तर खूपच सुंदर. बघा आत्ताच तो किती छान दिसत आहे, एकदम रिअल फिश असल्यासारखा तो वाटत आहे आणि एकदम सोपाही आहे. बघा आता आपली फिश तयार झालेली आहे. मी एका चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. चाळणीमध्ये ठेवले आहेत ते. हे आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. अगदी 5-10 मिनटं वाफवून घ्यायचे आहे. बघा आपले मोमोज आता तयार झालेले आहेत. वाटत आहेत की नाही सुंदर, किती छान दिसत आहे बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.